माझं नाव अंजली. बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही माझं आयुष्य एखाद्या सुंदर स्वप्नासारखं वाटेल. शहरातल्या एका अत्यंत पॉश भागात आमचा एक खूप मोठा बंगला आहे. दारासमोर उभ्या असलेल्या महागड्या गाड्या, घरात काम करायला नोकर-चाकर आणि सोबतीला श्रीमंतीची सर्व साधनं. पण या सगळ्या चमचमणाऱ्या दुनियेमागे एक प्रचंड शांतता आणि एकटेपणा लपलेला होता. माझा नवरा सुशांत शहरातला एका खूप मोठा आणि यशस्वी बिझनेसमन. तो जितका त्याच्या कामात हुशार होता, तितकाच तो कौटुंबिक आयुष्यात माझ्यापासून दूर गेला होता. त्याच्या सकाळी सुरू होणाऱ्या मीटिंग्स, बिझनेस टूर्स आणि रात्रीच्या लेट नाईट पार्ट्या या सगळ्यात मी त्याच्या आयुष्यात कुठेतरी खूप मागे पडले होते. सकाळी तो निघून गेला की दिवसभर त्या मोठ्या घरात मी एकटीच असायचे. भिंतीवर सजवलेल्या महागड्या चित्रांशी बोलायचं की त्या मोकळ्या शांततेला आपलंसं करायचं, हेच मला कळायचं नाही. सुशांतच्या श्रीमंतीमुळे आमच्या घरी पाहुण्यांची आणि त्याच्या मित्रांची कायम उठ-बस असायची. आमचं घर खूप मोठं आणि आलिशान असल्यामुळे वीकेंड आला की सुशांतचे मित्र नेहमी आमच्याकडेच जमून पार्ट्या करायचे. त्या पार्ट्यांमध्ये मोठ्या-मोठ्या गप्पा, महागडी दारू आणि जोरात चालणारं संगीत असायचं. मी एक चांगली गृहिणी म्हणून त्या सगळ्या पाहुण्यांसाठी उठ-बस करायचे, स्नॅक वाढायचे आणि बाजूला होऊन शांतपणे पाहत राहायचे. त्या गदारोळातही मी स्वतःला खूप एकटं अनुभवायचे. पण सुशांतच्या त्या सर्व मित्रांमध्ये एक माणूस असा होता, जो या गर्दीपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. अमित. अमित सुशांतचा खूप जुना आणि जवळचा मित्र होता. तो सुशांतसोबत बिझनेस पार्टनरही होता. दिसायला रुबाबदार, स्वभावाने अत्यंत शांत आणि अतिशय समंजस. पार्ट्यांमध्ये जेव्हा सगळेजण आपापल्या धुंदीत असायचे, सुशांत तेव्हा दारूच्या नशेत स्वतःच्या बिझनेसच्या गप्पा मारण्यात गुंग असायचा. तेव्हा अमितचं लक्ष मात्र माझ्याकडे असायचं. मी थकले आहे का? मला काही त्रास होतोय का? हे तो लांबूनही ओळखायचा. एका पार्टीत रात्री नेहमीप्रमाणे सुशांत त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होता. मी किचनमध्ये सर्वांसाठी ड्रिंक्स आणि स्नॅक तयार करत होते. अचानक अमित किचनमध्ये आला. त्याच्या हातात एक रिकामा ग्लास होता. तो माझ्याकडे पाहून खूप हळुवारपणे हसला आणि म्हणाला, अंजली, तू सकाळपासून धावपळ करतेस. चेहऱ्यावर प्रचंड थकवा दिसतोय. बाकीचे सगळे इथे मज्जा मारतात आणि तू एकटीच काम करतेस. तू ठीक आहेस ना? त्याचे हे साधे पण प्रेमाने भरलेले शब्द ऐकून माझ्या कळशात काहीतरी हललं. गेल्या अनेक वर्षात सुशांतने कधी माझ्यासाठी असं प्रेमाने पाहून ठीक आहेस ना असं विचारलं नव्हतं. मी थोडी सावरत म्हणाले, नाही अमित, काही नाही. सवय झाली आहे आता. आणि सुशांतचे मित्र आले म्हणजे मला हे सर्व करावंच लागणार ना. अमितने माझ्याकडे एकटक पाहिलं. त्याच्या डोळ्यात मला सहानुभूती आणि एक वेगळीच आपुलकी दिसली. तो म्हणाला, तुझी सवय झाली आहे हीच तर खरी शोकांतिका आहे अंजली. सुशांत खूप सुदैवी आहे की त्याला तुझ्यासारखी साथ मिळाली. पण मला कधी-कधी वाटतं तो तुझ्या भावनांची आणि तुझी अजिबात किंमत करत नाही. अमितचे हे शब्द थेट माझ्या मनाला जाऊन भिडले. कारण ते पूर्णपणे सत्य होतं. मी काहीच बोलू शकले नाही. फक्त मान खाली घालून उभे राहिले. अमितने हळूच माझा हात हातात घेतला आणि थोडा दाबला. त्या स्पर्शाने एक विचित्र ऊब होती. एक असा स्पर्श ज्याची मला नकळत खूप वर्षांपासून भूक होती. काहीही लागलं किंवा कधीही मोकळेपणाने बोलावंसं वाटलं तर लक्षात ठेव, मी नेहमी तुझा चांगला मित्र म्हणून इथे आहे. अमित अत्यंत मऊ आवाजात म्हणाला आणि ग्लास ठेवून बाहेर निघून गेला. त्या रात्रीनंतर माझं मन शांत राहीनासं झालं. अमितचा तो काळजीवाहू स्वभाव, त्याची ती बोलण्याची पद्धत आणि माझ्या पाठीशी उभे राहण्याचे ते शब्द माझ्या मनात घर करून बसले. मी सुशांतची पत्नी होते. एका चांगल्या घराण्यातली स्त्री होते. त्यामुळे मी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. मी स्वतःला वारंवार वजात होते की अमित हा माझ्या नवऱ्याचा मित्र आहे आणि मी अशा मर्यादा ओलांडू शकत नाही. पण मन हे मन असतं. जेव्हा तुम्हाला एका मोठ्या घरात प्रचंड एकटेपणा गिळायला येत असतो, तेव्हा कोणतरी दिलेली छोटीशी सहानुभूती ही खूप मोठी वाटू लागते. हळूहळू अमितचं आमच्या घरी येणं-जाणं अधिकच वाढलं. सुशांत घरी नसतानाही तो कधीकधी बिझनेसच्या कागदपत्रांच्या निमित्ताने यायचा. त्याच्याशी होणाऱ्या त्या छोट्या-छोट्या गप्पा, त्याचा माझ्याकडे पाहण्याचा जो विशेष दृष्टिकोन, या सगळ्यांमुळे माझ्या मनात अमितबद्दल एक सुप्त पण तीव्र आकर्षण निर्माण होऊ लागलं होतं. मला अजिबात कल्पना नव्हती की या आकर्षणाच्या आणि एकटेपणाच्या आड अमितच्या मनात एक खूप मोठा कट शिजत होता आणि येणारा काळ माझ्या संपूर्ण आयुष्याला एका वादळात लोटणार होता. दिवस हळूहळू पुढे जात होते, पण माझ्या मनातील घालमेल वाढू लागली होती. अमितबद्दल वाटणारं आकर्षण आणि सुशांतसोबतच्या नात्यातील पोकळी, या दोघांमध्ये मी रोज स्वतःशी युद्ध लढत होते. पण त्या दिवशी असं काही घडणार होतं ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तो शनिवारचा दिवस होता. नेहमीप्रमाणे सुशांतने घरीच एक छोटीशी पार्टी ठेवली होती. पण यावेळेस पार्टीत जास्त लोक नव्हते. फक्त सुशांत आणि आम्ही दोघेच होते. संध्याकाळपासूनच दोघांनी हॉलमध्ये बसून ड्रिंक्स घ्यायला सुरुवात केली. सुशांत बिझनेसच्या काही नवीन डील्सबद्दल खूप खुश होता.
आणि त्या उत्साहात तो नेहमीपेक्षा जास्त पिऊ लागला होता. मी किचनमध्ये त्यांच्यासाठी स्नॅक बनवत होते. मध्येच टेबलवर प्लेट्स ठेवायला हॉलमध्ये गेले. तेव्हा मी पाहिलं आम्ही सुशांतच्या ग्लासमध्ये सतत भरत होता. कम ऑन सुशांत, आज तुझ्या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टची डील फायनल झाली आहे. एक पॅक तर अजूनच बनतोच. अमित सुशांतला आग्रह करत म्हणाला. सुशांत आधीच नशेत होता, पण अमितच्या आग्रहाखातर तो एकोपाठ एक पॅक घालत गेला. सुशांतच्या बिघडणारी स्थिती पाहून मी काळजीपोटी अमितला हळूच म्हणाले, अमित, आता सुशांतला अजून देऊ नकोस. त्यांना आधीच खूप चढली आहे. तब्येत बिघडेल त्यांची. अमितने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच गूढ हास्य होतं. तो अतिशय हळू आवाजात म्हणाला, तू काळजी करू नकोस अंजली. मी आहे ना सांभाळायला. रात्रीचे जवळजवळ 12 झाले होते. सुशांत पूर्णपणे बेधुंद झाला होता. तो सोफ्यावरच आडवा झाला आणि काही वेळातच त्याला गाढ झोप लागली. तो इतका नशेत होता की त्याला आजूबाजूला काय चाललं याचं काहीच भान नव्हतं. अमितने सुशांतला सावरून उठवलं. त्याचा हात आपल्या खांद्यावर घेतला आणि त्याला बेडरूममध्ये नेऊन बेडवर झोपवलं. मी सुशांतच्या पायातले शूज काढले आणि त्याच्या अंगावर पांघरून घातलं. तो अजिबात हालचाल करण्याच्या स्थितीत नव्हता. आम्ही दोघे बेडरूमच्या बाहेर आलो. हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली होती. मी सुटकेचा श्वास घेतला आणि अमितकडे पाहून म्हणाले, थँक्यू अमित, तू होतास म्हणून बरं झालं. सुशांतने आज खूपच अति केली. मला एकटीला यांना सांभाळणं कठीण गेलं असतं. अमित काही बोलला नाही. तो फक्त माझ्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात नेहमी दिसणारी ती साधी सहानुभूती आज नव्हती. तिथे एक वेगळीच तीव्र चमक आणि एक विचित्र आवेश दिसत होता. तो हळूहळू माझ्या दिशेने पाऊल टाकू लागला. अमित, काय करतोयस तू? मी थोडी घाबरून मागे सरकले, पण तो थांबला नाही. तो अगदी माझ्याजवळ आला. माझ्या आणि त्याच्यामध्ये अगदी कमीच अंतर उरलं होतं. माझ्या छातीची धडधड प्रचंड वाढली होती. अंजली, त्याचा आवाज खूप खोल आणि थरथरणारा होता. सुशांतचा नवरा आहे, पण तो तुझ्या लायक नाही. तो या श्रीमंतीच्या आणि दारूच्या धुंदीत एवढा आंधळा झालाय की त्याला तुझ्यासारखी सुंदर आणि संवेदनशील स्त्री काहीच पडलेली नाही. तू त्याच्यासोबत सुखी नाहीस हे मला चांगलं ठाऊक आहे. त्याच्या या शब्दांनी माझ्या मनातील सुप्त भावनांना जागं केलं. वर्षानुवर्ष सुशांतकडून मिळालेला दुर्लक्ष आणि अमितकडून मिळणारी काळजी या सगळ्याची सरमिसळ झाली होती. अमितने हळूच माझा हात धरला. त्याच्या हाताचा स्पर्श खूप उष्ण होता. अंजली, आजची रात्र फक्त आपल्या दोघांची आहे. मला तुझी काळजी घ्यायची आहे, जी सुशांत कधीच घेऊ शकला नाही. माझ्या मनात एक भयंकर द्वंद्व सुरू होता. एक मन सांगत होतं की हे चुकीचं आहे. मी एका माणसाची पत्नी आहे. मर्यादा ओलांडणं पाप आहे. पण दुसरं मन जे वर्षानुवर्ष प्रेमासाठी, स्पर्शासाठी आणि आपुलकीसाठी भुकेलं होतं, ते अमितच्या त्या हळुवार बोलण्यापुढे कमजोर पडत होतं. अमितने मला जवळ ओढलं. त्या रात्री अमित माझ्यासोबत बेडरूमच्या बाहेर लिव्हिंग एरियामध्येच थांबला. त्याच्या सहवासात, त्याच्या मिठीत मला एक असा भावनिक आधार वाटला, ज्याची मी कित्येक वर्षांपासून वाट पाहत होते. त्याने मला त्या रात्री असा एक भावनिक आणि अत्यंत जवळकीचा अनुभव दिला, ज्याने माझं मन पूर्णपणे ढवळून निघाले. पण ती रात्र जशी संपत आली, तसतशी माझ्या मनात एक वेगळ्याच भीतीची आणि गुन्ह्याची जाणीव जागा होऊ लागली. शेजारच्या खोलीत माझा नवरा बेधुंद झोपलेला होता आणि इथे बाहेर मी त्याच्या मित्राच्या इतक्या जवळ आले होते. सकाळच्या कोवळ्या प्रकाशात जेव्हा अमितने माझ्याकडे पाहिलं, तेव्हा मला वाटलं की हे आपल्या नात्याची नवी सुरुवात आहे. पण मला कुठे माहीत होतं की ही रात्र माझ्या आयुष्यातील एका मोठ्या कारणास्तनाची फक्त सुरुवात होती. सकाळचे कोवळे ऊन खिडकीतून आत येत होते. माझी नजर उघडली तेव्हा डोक्यात विचारांचे प्रचंड काहूर माजले होते. काल रात्री काही घडले ते आठवून माझी मान लाजेने आणि पश्चात्तापाने खाली झुकत होती. मी एका बाजूला सुशांतच्या विश्वासाचा झालेला चुराडा पाहत होते, तर दुसऱ्या बाजूला अमितबद्दल वाटणाऱ्या भावनिक आकर्षणाच्या जाळात अडकले होते. मी घाईघाईने उठले. लिव्हिंग एरियात पाहिले तर अमित निघून गेला होता. टेबलवर फक्त दारूचे रिकामे ग्लास आणि काल रात्रीच्या खुणा उरल्या होत्या. काही वेळाने सुशांत बेडरूममधून बाहेर आला. त्याचे डोके प्रचंड दुखत होते. तो कपाळाला हात लावून सोफ्यावर बसला आणि म्हणाला, अरे बापरे, काल काय झालं काहीच आठवत नाही आहे मला. अमितने खूपच पाजले यार मला. मी कधी झोपलो, काय झालं काहीच भान नाही आहे. सुशांतचे हे शब्द ऐकून माझ्या छातीत धडधड वाढली. त्याला खरंच काल रात्रीच्या कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती. मी त्याला गप्पपणे चहा आणून दिला, पण माझे हात थरथरत होते. सुशांत माझ्याकडे नेहमीसारखाच दुर्लक्ष करून चहा पिऊन ऑफिसच्या कामात व्यस्त झाला. दिवसभर माझ्या मनात कालच्या रात्रीचे प्रसंग गिरट्या घालत होते. मला स्वतःचाच राग येत होता. अमितने मला दिलेला तो भावनिक आधार मला हवाहवासा वाटत होता, पण हा मार्ग चुकीचा होता. मला अमितशी बोलावं लागणार होतं. या सगळ्याच इथेच पूर्णविराम द्यावा लागणार होता. 2 दिवसानंतर सुशांत एका तातडीच्या कामासाठी शहराबाहेर गेला. घर पूर्णपणे शांत होतं. दुपारी अचानक घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर अमित उभा होता.
त्याच्या हातात काही फायली होत्या. त्याला पाहताच माझ्या हृदयाची गती वाढली. मी त्याला आत घेतले आणि दार बंद केले. "अमित, तू इथे?" "सुशांत कामासाठी बाहेर गेला आहे." मी थोडे अडखळत म्हणाले. अमितने खिडकीचे पडदे सरकवले आणि सोफ्यावर टेकून बसला. तो अत्यंत सहजपणे हसला आणि म्हणाला, "मला माहीत आहे अंजली, सुशांत बाहेर गेला आहे. म्हणूनच तर मी आलोय. तुझ्याशी बोलायचं होतं." मी त्याच्यासमोर उभे राहिले आणि धाडस एकवटून म्हणाले, "अमित, काल रात्री जे काही घडलं ते खूप चुकीचं होतं." मी एका क्षणाच्या मोहात आणि भावनिक प्रवाहात वाहत होते. "पण आपण हे असं पुढे चालू ठेवू शकत नाही. मी सुशांतची पत्नी आहे. कृपया तू पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न करू नकोस." माझे हे शब्द ऐकून अमितच्या चेहऱ्यावरचा तो हळुवारपणा एका क्षणात गायब झाला. त्याच्या जागी एक क्रूर आणि मुश्किल हास्य उमटले. तो सोफ्यावरून उठला आणि हळूहळू माझ्याकडे येऊ लागला. "अंजली, तू खरंच खूप वेडी आहेस." अमित थंड आवाजात म्हणाला. "तुला काय वाटतं, काल रात्री जे घडलं ते निव्वळ एक अपघात होता? किंवा मी तुझ्या प्रेमात पडलोय म्हणून ते घडलं?" त्याचे हे शब्द ऐकून मला धक्का बसला. मी चक्रावून त्याच्याकडे पाहिले. "म्हणजे तुला काय म्हणायचंय?" मी विचारले. अमित माझ्या अगदी जवळ आला आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, "अगं वेडे, सुशांतला काल मी मुद्दामून प्रमाणाबाहेर दारू पाजली होती. त्याला पूर्णपणे बेधुंद करून सोफ्यावर पाडणं हा माझ्या प्लॅनचाच एक भाग होता. मला त्याला असं असहाय्य करायचं होतं जेणेकरून मी तुझ्याजवळ येऊ शकेन." माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. "तू तू हे काय बोलतोयस अमित?" अमित मोठ्याने हसला. "सुशांतने बिझनेसमध्ये मला कायम दुय्यम दर्जा दिला. सर्व क्रेडिट तो स्वतः घ्यायचा आणि सर्व श्रीमंतीचा उपभोग तो एकटा घ्यायचा. मला त्याचा बदला घ्यायचा होता. मला त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला त्याच्यापासून हिरावून घ्यायचं होतं. तुला भावनिकदृष्ट्या कमजोर करून सुशांतविरुद्ध भडकवून मला त्याच्या संसाराची राखरांगोळी करायची होती." अमितचे हे शब्द म्हणजे माझ्या तोंडावर मारलेली एक चपकारच होती. ज्या माणसाला मी माझा खरा हितचिंतक समजत होते, त्याच्या स्पर्शात मला भावनिक ऊब वाटत होती. तो माणूस प्रत्यक्षात माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा करायला निघालेला एक कपटी शत्रू होता. "तू एक नीच माणूस आहेस अमित. निघून जा इथून." मी ओरडले. पण अमितच्या चेहऱ्यावरची भीती अजिबात नव्हती. तो अत्यंत घमंडीपणे म्हणाला, "मी तर जाईनच अंजली. पण लक्षात ठेव, काल रात्री जे घडलं त्याचा पुरावा आणि सुशांतच्या माझ्यावर असलेला आंधळा विश्वास या दोन्ही गोष्टी माझ्या हातात आहेत. तू जर माझं ऐकलं नाहीस तर मी सुशांतला अशा प्रकारे गोष्टी सांगेन की तो तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही." अमित मला धमकी देऊन तिथून निघून गेला आणि मी त्या मोठ्या घरात पूर्णपणे सुन्न होऊन जमिनीवर कोसळले. मला माझ्या बावळटपणाची आणि अमितच्या कारणास्थानाची पूर्ण जाणीव झाली होती. आता माझ्यासमोर एकच मार्ग उरला होता, सत्याचा सामना करणे. अमित घरातून निघून गेल्यानंतर मी कितीतरी वेळ त्या थंड जमिनीवर सुन्न होऊन बसले राहिले. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ज्या माणसाला मी माझा भावनिक आधार समजले होते, तो प्रत्यक्षात माझ्या संसारावर उठलेला एक राक्षस होता. त्याने माझ्या एकटेपणाचा, माझ्या भावडेपणाचा इतका भयंकर फायदा घेतला होता. माझ्या मनात विचारांचे मोठे वादळ उठले होते. मी काय करू? शांत राहू की अमितच्या ब्लॅकमेलिंगची बळी पडू? तर सुशांतला काहीच सांगितले नाही तर अमित हळूहळू सुशांतचा बिझनेस, आपले आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेल. पण जर मी सुशांतला सर्व काही सांगितले तर तो माझ्यावर विश्वास ठेवेल का? तो मला घरातून हाकलून तर देणार नाही ना? रात्रभर मी जागीच होते. शेवटी मी एक निर्णय घेतला. अमितच्या धमक्यांना घाबरून जगण्यापेक्षा सत्याचा सामना केलेला केव्हाही चांगला. पण त्याचा परिणाम काहीही असो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुशांत शहराबाहेरून परत आला. तो खूप थकलेला दिसत होता. नेहमीप्रमाणे तो हॉलमध्ये बसून फोनवर बिझनेसच्या गप्पा मारू लागला. मी एक ग्लास पाणी घेऊन त्याच्याजवळ गेले. पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर ठेवताना माझे हात थरथरत होते. "सुशांत, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे." मी अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले. सुशांतने फोन बाजूला ठेवला आणि माझ्याकडे पाहिले. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्याला काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव झाली. "काय झालं अंजली? तू एवढी घाबरले का दिसतेस? तब्येत तर ठीक आहे ना तुझी?" त्याने काळजीने विचारले. मी डोळे मिटले, एक मोठा श्वास घेतला आणि रडत-रडत सर्व काही सांगायला सुरुवात केली. मी त्याला अमितच्या मनात सुशांतबद्दल असलेला द्वेष, त्या शनिवारी अमितने त्याला मुद्दाम जास्त दारू पाजून बेधुंद केल्याचा प्रसंग आणि त्यानंतर माझ्या एकटेपणाचा फायदा घेऊन अमितने माझ्याशी साधलेली जवळीक, सर्व काही प्रामाणिकपणे सांगितले. मी माझ्या हातून झालेली भावनिक चुकीची पूर्ण कबुली दिली. "सुशांत, मी चुकले. तुझ्या एकटेपणामुळे मी अमितच्या गोड बोलण्याचा भुलले. पण अमित तुझ्यावर प्रेम करत नाही. तो तुझा मित्र नाही. तो तुझा बिझनेस आणि आपला संसार उद्ध्वस्त करायला निघाला आहे." मी सुशांतचे पाय धरून रडत म्हणाले. सुशांत काही वेळ पूर्णपणे सुन्न झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. आधी आघात, मग राग आणि शेवटी एक प्रचंड पश्चाताप. तो सोफ्यावरून उठला आणि खिडकीजवळ उभा राहिला.
घरात काही मिनिटे स्मशान शांतता पसरली होती. मला वाटले की सुशांत आता मला सोडून निघून जायला सांगेल, पण काही वेळाने सुशांत मागे फिरला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो माझ्याजवळ आला आणि त्याने मला उठवून मिठीत घेतले. "नाही अंजली, यात तुझी एकटीची चूक नाहीये," सुशांत तुटलेल्या आवाजात म्हणाला. "चूक माझी होती. श्रीमंती आणि बिझनेसच्या मागे पळताना मी तुला या मोठ्या घरात अगदी एकटं पाडलं. तुझ्या भावनांचा, तुझ्या अस्तित्वाचा मी कधीच विचार केला नाही. मी तुला एवढा वेळ दिलाच नाही की तू माझ्याशी मन मोकळं करू शकशील." म्हणूनच त्यांनी अमितला आपल्या आयुष्याचा खेळ खेळण्याची संधी मिळाली. अशा सुशांतच्या या शब्दांनी माझ्या मनावरचा खूप मोठा भार हलका झाला. दुसऱ्या दिवशी सुशांतने अमितला बिझनेसच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. सुशांतने अमितच्या तोंडावर सर्व पुरावे आणि बिझनेसच्या कागदपत्रे फेकून मारले. "अमित, मी तुला भाऊ मानलं होतं," सुशांत ठाम आणि कठोर आवाजात म्हणाला. "पण तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलंस. माझ्या पत्नीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तू आमच्या नात्यात विष घालवायचा प्रयत्न केलास. आजच्या आज, या क्षणी तू माझ्या बिझनेस आणि माझ्या आयुष्यातून निघून जा. पुन्हा जर तू माझ्या कुटुंबाच्या आसपासही दिसलास तर मी तुला कायदेशीररित्या पूर्णपणे उद्ध्वस्त करेन." अमितचा प्लॅन सपशेल फसला होता. त्याचा खरा चेहरा उघडा पडल्यामुळे त्याला मानाखाली घालून तिथून निघून जावं लागले. त्या वादळानंतर आमच्या आयुष्यात एक नवीन सकाळ उगवली. सुशांतने त्याच्या कामाच्या वेळा बदलल्या. त्याने बिझनेसपेक्षा माझ्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली. आम्ही एकत्र फिरायला जाऊ लागलो. एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारू लागलो. त्या एका घटनेने माझ्या संसाराला एक भयंकर धक्का दिला होता. पण त्याच घटनेने मला आणि सुशांतला एकमेकांच्या किती जवळ आणले याची जाणीव करून दिली. अमितच्या कपटाच्या जाळ्यातून मी बाहेर पडले होते आणि माझ्या एकाकी आयुष्याला आता प्रेमाची आणि विश्वासाची एक नवी, मजबूत दिशा मिळाली होती.